जरा आत या. येस मॅम. काय काम होतं? अक्षरा मॅडम, तुम्ही गेलात तरी चालेल. अहो मी बोलतेय तुमच्याशी, माझं बोलणं अजून पूर्ण नाही झालं, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. सावंत, यांना बाहेर घेऊन जा. IPS अक्षरा सूर्यवंशी, यांचा काय प्रॉब्लेम आहे? यांचा हाच प्रॉब्लेम आहे की यांना माझं काही पटवूनच घ्यायचं नाहीये. स्वतःच खरं करताय. अहो अक्षरा मॅडम, तुम्ही सुद्धा सरकारी अधिकारी म्हणून काम केलंय. तुम्हाला कायदा आणि नियम पाळणं किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. तुम्ही असं शौर्याला स्वतःजवळ ठेवणं योग्य नाही. त्याच्या भविष्याचा विचार करता तो सध्या सरकारी बोर्डिंग स्कूलमध्ये गेलेलाच बरा पडेल. आणि आता तसंच होईल. मॅडम मी काय म्हणते, माझं म्हणणं तर एकदा समजून घ्या प्लीज. सावंत, त्या मुलाला आत घेऊन या. थांबा, काय चाललंय तुमचं? मी काय म्हणलास? अक्षरानं त्या मॅडम्सनी मनवलं असेल का? अरे तू काय बी काळजी करू नकोस, मला 100% खात्री आहे अक्षर आहे की नाही त्या मॅडमना नक्की मनवणार. अक्षरा मग अजून का आली नाही? अरे काहीतरी कामात असेल रे, तू काळजी करू नको. अक्षर आहे की नाही लवकरच बाहेर येईल. तू आहे की नाही एक काम कर, 1 ते 10 कडे मोज. तुझ्या आकडे मोजून होईपर्यंत ना अक्षर तुझ्या समोर असेल. मोज मोज. मॅडम मी तुम्हाला मगासपासून समजवण्याचा प्रयत्न करते, पण तुमची ना समजून घ्यायची इच्छाच नाहीये. शौर्य 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 एक काम कर, तू आहे की नाही तू इथेच थांबा. मी आतमध्ये जाऊन आलो. इथनं कुठे जाऊ नकोस. हा काय इथेच थांबशील ना? इथेच थांब. हा आलोच. मॅडम, अहो आम्हालाही नियम पाळावे लागतात. कुठले नियम? नवरा बायकोला जर मुलाला दत्तक घ्यायचं असेल तर कुठले नियम सांगता? काय प्रॉब्लेम काय तुमचा? आता तुम्ही आम्हाला नियम शिकवणार आहात का? ऐका ना, तुम्ही उगाच पराचा कावळा करताय. आमच्या माघारी तुम्ही शौर्याला विचारून बघा हवं तर त्याची काय इच्छा आहे. आणि तुम्ही त्याला असं सरकारी बोर्डिंग मध्ये टाकायचा पर्याय नाही देऊ शकत. मॅडम, तुम्ही आमच्या कामात ढवळाढवळ करणं योग्य नाही. मला काही हौस नाही तुमच्या कामात ढवळाढवळ करायची. तुम्ही तुमचं काम चोख करा ना. एका अनाथ मुलाला चांगले आई वडील, चांगलं घर मिळवून द्यायची जबाबदारी तुमची आहे. ती तुम्ही नीट पार पाडा, नाहीतर पुढच्या कारवाईला तयार राहा. मॅडम, आता काही तुम्ही पोलीस अधिकारी नाही आहात, त्यामुळे तुम्ही नियम आणि कायदा मला शिकवू नका. जोपर्यंत तुमच्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही तुम्ही काहीही करू शकत नाही. या पोलीस अधिकारी असताना ना असंच हेकेखोरपणाने वागत असतील. उगाच नाही गेली हातची नोकरी. आता बघा, केसला तोंड देत बसायची वेळ आली. हे असं हेकेखोरपणाचं वागणं किती दिवस चालणार आहे? हो काय बोलताय? हा काय बोलतोय? काय बोलताय? अबे काय बोलतोय? हा कोण हेकेखोर आणि कसला हेकेखोरपणा? हे बघा, आपल्याला ज्या गोष्टीबद्दल माहित नाही ना त्या गोष्टीमध्ये आपण तोंड चालवायचं नसतं, कळलं ना? अक्षरावर केस झाली होती, पण त्या केसमधनं अक्षराची निर्दोषपणे मुक्तता झाली आहे, माहितीये का तुला? हा आणि हे बघे, कामाचं म्हणशील ना तर अक्षरा जसं काम करते ना तसं काम कुणाला बी जमणार नाही, कळलं ना? अक्षरानं घरच्या जबाबदारीसाठी नोकरी सोडली आहे. तिला नोकरीवरनं कोणी काढलं बी नाही आहे आणि हाकलून बी दिलं नाही, कळलं ना? त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टींची पूर्णपणे माहिती नाही ना त्या गोष्टीमध्ये तोंड चालवायचं नाही, नाहीतर गाठ माझ्या संग आहे. अक्षरा मॅडम, तुमच्या मिस्टरांना जरा समजावून सांगा. नियम समजावून सांगा, कायदा काय असतो ते.
आणि सरकारी कर्मचाऱ्यांना असं धमकावणं किती महागात पडू शकतं हे सांगा जरा तुमच्या मिस्टरांना. हो मॅडम, तुम्ही जरा शांतच बस. आणि तू रे, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, माझ्या बायकोबद्दल पुण्यांदा जर उलटा सुलटा शब्द बोललास ना तर मी ही सुरून जाईन की तू सरकारी नोकरी करतोस म्हणून. मग मला शिक्षा झाली तरी चालेल, पण माझ्या बायकोबद्दल खोटं बोलणाऱ्याला मी आज सोडणार नाही, कळलं ना? अहो तुम्ही जरा शांत व्हा ना प्लीज. चला अक्षरा, तसं बी शौर्य दत्तक घेण्यासाठी ना आपल्याला हे असं सरकारी छुट्याची गरज नाही. चलित ना. चला. अरे शौर्य, हे बघ, कोणी बी काही म्हणलं ना तरी म्या आणि अक्षरा तुझ्या आई बाबा होणार बघ. आणि आम्ही कवाच तुला आमचा मुलगा मानलंय, त्यामुळे तू काय बी काळजी करू नकोस. आम्हीच तुझ्या आई बाबा होणार. लागला खरं फोन? लागला. अक्षरा, बारक्याचा फोन आहे, आलोच मी. उचलला. सुंदर, ए सुंदर, कसा आहेस रे? हा बरं, मी काय म्हणते, झालं का तुझं काम? होय त्या झालं काम. हा वय ना. बरं ऐक, तुला एक गंमत दाखवायची आहे, चल. लय खुश होशील बघ. पाहिली का गंमत? त्याला तिकडं कर ना. पाहिली का गंमत? भारी आहे नव फोटो. तू, अक्षरा आणि शौर्य. शौर्य बघ कसला भारी दिसतोय. तुम्ही आलात ना का तुमची नजरच काढते बघ. आता घर कसं भरलेलं दिसतंय रे सुंदर. आणि ही गंमत कोणी केली माहितीये का? आपल्या बारक्याने. अरे इकडं कर की त्याला. हा सुंदर, अक्षरा आणि शौर्य आहेत का तिकडं? त्यांना बी दाखवते ना गंमत. काय झालं रे सुंदर? काय नाही आत्ते, ते फोटो लय भारी आहे बघ. तेच बघून जरा भरून आलं. असं वय. बरं मी काय म्हणते, अक्षरा आणि शौर्य आहेत ना तिकडं, त्यांना बी दाखवते की फोटो. हा अगं आत्या, ते दोघं आतमध्ये आहेत बघ. ते अजून सया बाकी आहेत ना. ते तिकडेच आहेत. बरं बरं ठीक आहे, तुमचं काम होऊ द्या. आणि काम झालं ना का लवकरात लवकर घरला या. बरं, आनंदाचा दिवस आहे आज. काहीतरी गोडाधोडाचं करते छान आवडीचं तुमच्या. हा या लवकर. हा होय होय, हा आलोच मी. बरं ठेवते फोन. हा ठेव फोन. लावा, किती बी फोटो लावा, रात्री समद उतरूनच ठेवायला लागणार आहे. अक्षरा, चल आपण निघूया. एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलून एका लहान मुलाला जबरदस्ती आपल्या जवळ ठेवणारी हीच ती दोघं. यांना आम्ही कायदा समजवायला गेलो तर हे आमच्या अंगावर चौताळून आले आणि गुंडगिरी सुरू केली. हे चुकीचं आहे. आम्ही शौर्यावर कुठलीही जबरदस्ती केलेली नाहीये. हो, अहो सल्यूट कसला मारताय? आधी कारवाई करा, वेळ नको जायला. सावंत थांबा, मागे वा.
शौर्य बाळ इकडे ये. अरे घाबरू नकोस, ये इकडे ये. अरे घाबरू नकोस, मी तुला काही प्रश्न विचारते. हा, त्याची फक्त तू उत्तरं दे. काही होणार नाही. हा, मला सांग, हे लोक तुला आवडतात का? बर, मग ठीक आहे. हे तुला आईवडील म्हणून चालणार आहेत का? बरं, मग मला सांग, तुला यांच्या बरोबर राहायला आवडेल का? गुड शौर्य, शहाणं बाळ. अहो मॅडम, तू लहान मुल. सावंत, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. मघाशी एकही चुकीचा शब्द ऐकून घ्यायला त्यांचे मिस्टर तयार नव्हते. ज्या पद्धतीने ते आपल्या बायकोच्या पाठीशी ठाम उभे राहिले, ते पाहता मला असं वाटतं आपल्याला मिळालेली माहिती पुन्हा एकदा क्रॉस चेक करणं फार गरजेचं. अक्षरा मॅडम, माझ्या लेवलला मी ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला 1-2 दिवसात कळवते. आणि जर काही अडचणी आल्या नाही तर तुम्हाला शौर्याला दत्तक घेण्यात काही अडचणी येणार नाही. थँक्यू मॅडम, खरंच तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. सुंदर सूर्यवंशी, असंच तुम्ही आपल्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. अरे जरा हळू. हो यशवंत साहेब, तुम्ही साहेब तुम्ही काळजी करू नका, विश्वास ठेवा माझ्यावर. मी ना तुम्ही जे सांगाल तेच करतो आणि अक्षरा मॅडमला पण तुम्ही जे बोलाल ना तेच बोलतो. असं कसं एवढ्यात कसं भागल? हा हे घे. काय झोल केलेत का नाही त्याचे पेपर आहेत हे. हा म्हणजे झोल करून तू जे काय पैसे मिळवलेस त्याचं काय केलं? ए काय केलंस? अरे म्हणजे असं जेव्हा तुला प्रश्न विचारतील तेव्हा घाबरून जायचं नाही. येऊ दे, किती बी अवघड प्रश्नपत्रिका येऊ दे, पण त्यासाठी कॉप्या मी तुला पुरवेन. यात लिहिलंय सगळं डिटेल मध्ये, ते वाचायचं, हा पाठ करायचं आणि तेवढंच बोलायचं. आहे का नाही सोप्पं? तू कस लोड घेतेस लागा? हो हो साहेब, असं करू नका. हे झोल खूप मोठे आहेत हो साहेब. मी तुला काय चिंतेचोर वाटलो का मी? हा अरे झोल मोठे आहेत म्हणून तुला मध्ये घेतलाय आणि जिवंत बी ठेवलाय. साहेब असं करू नका. हो हे प्रकरण बाहेर आलं ना तर मला जेलमध्ये जावं लागेल. माझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल साहेब. माझ्या मागं माझी बायको पोर आहे. सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल साहेब. मला अडकू नका. मी हात जोडतो, पाया पडतो. यार नको रडूस लागा. तू रडायला लागलेस का? माझ्या डोळ्यात पाणी यायला लागले. तू नको रडूस. हार पण आता तूच मला सांग,
तू जर कबूल केलंस तर तू जेलात जाणार हे तू म्हणतोस ती बरोबर आहे, पण मी काय करू? हा सांग तू मला, मी काय करू सांग? जर तू कबूल नाही केलंस का नाही, मला तुझ्या अख्ख्या कुटुंबाला संपवावं लागेल, ढगात पाठवावं लागेल. पाठवू? तू सांग काय करायचं? तू कबूल करशील का पाठवू देवा घरी तुझ्या अख्ख्या कुटुंबाला? शौर्य, अगं काय आहे या एवढ्या शिट्टीच्या आवाजानं एवढी घाबरलीस होय? हा मला ठाऊक आहे हे तुझंच डोकं असणार. लहानपणापासून ओळखते मी तुला. मी काय शिकलो? कान सोड ना. जबल सोडणार नाही मी. अरे बाप रे, चांगलेच जोरात कान पकडत लेकाच्या आईने. काहीतरी आगाऊपणा तुम्हीच केला असेल नक्की. काय शौर्य, काय केलं यांनी? सुंदरला विचार, लहानपणीच्या त्याच्या खोड्या शिकवतोय. बरं हे समजा राहू दे. सुंदर, शौर्यला दत्तक घेण्याबाबत तुम्ही त्या ऑफिसात गेला होतात ना? मग झालं ना काम? काही अडचण नाही ना? होय आई, काम झालं आहे, पण अजून 1-2 दिवस जातील बघ. अजून यायला लागणार आहे? पर का? अगं आई, त्याचं काय झालं, आम्ही त्या ऑफिसात गेलो. अरे देवा, हे असं आहे वय समज. पर अक्षरा, यातून मार्ग निघल ना? होईल ना समजा व्यवस्थित? आई काळजी नका करू, सगळं नीट होईल. फक्त हा विषय जरा नाजूक आहे, त्यामुळे काही गडबड होऊन नाही चालणार. सुंदर, या समध्यात तू बी थोडा संयम दाखव. उगीच एवढ्या तेवढ्यावरून चिडायचं नाही. डोक्यावर बर्फाची लादी ठेवावं तर. कळतंय का? होय आई, मी राहतो शांत. नाही शौर्य, चल हातपाय आवरून घेऊ. हा चल. शौर्य, बाहेरून आल्यावर आधी हातपाय तोंड धुवायचे आणि मगच घरी यायचं. आलोच, चल. अक्षरा, जरा ही फाईल बघ तर. आपण आता इतक्या ज्या डील्स करायचं ठरवलंय ना, त्या विषयीची फाईल आहे. एकदा तुझ्या नजरेखालून घालून घे. मॅडम, तुम्ही जी फाईल घेऊन गेला होतात ना, त्यात जरा अफरातफर झाली मॅडम. 4 पैसे कमवण्याच्या नादात मी सगळं करून बसलो मॅडम. माझं खरंच चुकलं. प्लीज प्लीज मला माफ करा मॅडम, प्लीज. ठीक आहे, आपण उद्या सगळं ऑफिसमध्ये आल्यावर बोलू. मला त्या संकपाळांना आत्ताच भेटून यावं लागेल. काय ग, काय झालं? कसल्या विचारत आहेस? काही नाही आई, आत्ताच बाहेरून आले ना, फ्रेश होते, मग फाईल नीट चेक करते. वय वय, दगदग झाली आहे, दमली असशील. आराम कर आणि मग निवांत बघ. आलेच. अक्षरा मॅडम, माफ करा मॅडम. याच्यामुळं तू माझ्यावर संशय घेतला अक्षरा. हीच का माझ्या कामाची पावती?
हेच माझ्या इमानदारीचं फळ. जीव तोडून काम केलंय ग त्याच्यासाठी. आजवर ताईसाठी झिजलो, तिचा मान राखून काम केलंय. हा, ताईनच निवडलं होतं याला. तेव्हा बी माझा विरोध होता, पण नाही, आपण आहे का नाही याच्यावर प्रमाणापेक्षा बाहेर विश्वास ठेवला. पण आपलं नशीब फुटकं ग. बोक्याच्या हातात आपण तुपाचा हांडा देऊन बसलो. विचार नाही ह्याला, मी तुला बी कळेल खरं काय खोटं काय. विचार की. सांगा आता खरं काय ते. हे सगळे गैरव्यवहार तुम्ही केले? जर तू कबूल नाही केलंस का नाही, मला तुझ्या अख्ख्या कुटुंबाला संपवावं लागेल, ढगात पाठवावं लागेल. काय करायचं? तू कबूल करशील का पाठवू देवा घरी तुझ्या अख्ख्या कुटुंबाला? कुणालाही न घाबरता खरं काय ते सांगा. हे सगळं तुम्ही केलंय? अरे बोल की. आता का मुग गिळून ग बसलायस? दातखळ बसली का तुझी? हो मॅडम, हे सगळं मीच केलं. क्यों? बोला का नाही? आता ह्याला आपण सगळ्यांसमोर घेऊन जाऊ, सगळ्यांना बी कळवू दे खरा गुन्हेगार कोण आहे ते. मला आधी पूर्ण चौकशी करू द्यायची, मग काय ते बघू. अगं बरं केले की त्याने कबूल? आउट हाऊस उघडा.